रस्त्यावरून जाणारी बाईक आणि त्या बाईकवर मागे बांधलेला एका महिलेचा मृतदेह. रविवारी 10 ऑगस्टला नागपूरमधला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. बाईकवरून जाणाऱ्या नवरा बायकोला एका ट्रकनं धडक दिली. या अपघातात बाईकवर मागे बसलेल्या पत्नीच्या अंगावरून ट्रकचा चाक गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हा तिला घेऊन जाण्यासाठी कोणाचीही मदत न मिळाल्यामुळे पतीनं अक्षरशः तिचा मृतदेह बाईकला मागे बांधून प्रवास केला. त्यावेळी एका प्रवाशाकडून या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता आणि तोच व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ बघून अनेक जण सुन्न झाले होते. पण ज्या ट्रकने या दाम्पत्याला धडक दिली होती त्या ट्रकचा ड्रायव्हर मात्र अपघातानंतर फरार झाला होता. नागपूर पोलीस या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत होते. त्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला. अपघातानंतर 7 दिवसांनी अखेर नागपूर पोलिसांना आरोपी ट्रक ड्रायव्हरला शोधण्यात यश आलं. नागपूर पोलिसांनी थेट 700 किलोमीटर लांब कानपूर जवळच्या हायवेवरून या आरोपीला अटक केली. पण पोलिसांच्या या शोध मोहिमेत AI तंत्रज्ञानावर आधारित मार्वलचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातंय. हे मार्वल नक्की आहे काय आणि त्याचा वापर करून नागपूर पोलिसांनी आरोपी ट्रक ड्रायव्हरचा शोध कसा लावला त्याचीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी ही दुर्घटना नक्की काय होती ते थोडक्यात बघूया. नागपूरच्या कोराडी जवळील लोणारा इथं राहणारं अमित भुरा यादव आणि गॅरसी अमित यादव हे दाम्पत्य. मूळचं मध्य प्रदेशातील करणपूर इथं राहणारे हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून लोणारा इथं स्थायिक झालं होतं. अमित यादव इमारत बांधकामात सेंटरिंगचं काम करतो. 10 ऑगस्टला रविवार असल्यामुळे अमित आपली बायको गॅरसी सोबत आपल्या गावी करणपूरला जात होता. आपल्या काकूची तब्येत बरी नसल्यानं हे दोघे तिला बघण्यासाठी तिथे जात होते. दुपारी 12च्या दरम्यान हे दोघं बाईकवरून निघाले. नागपूर जबलपूर नॅशनल हायवेवर देवळा 12च्या पुढे मोरफाटा इथे पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्यामुळे अमितनं बाईक स्लो केली. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकनं अमितच्या बाईकला कट मारली. त्यामुळे अमितचा तोल गेला आणि तो बायकोसोबत खाली पडला. पण दुर्दैवानं त्याची बायको गॅरसी ही थेट ट्रकच्या टायर खाली आली. तिच्या अंगावर ट्रक गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर तिथून फरार झाला. यामुळे अमित यादव घाबरला. त्यानं मदतीसाठी रस्त्यावरून जाणाऱ्या काही गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही. त्यामुळे काय करावं हे अमितला कळत नव्हतं. आपल्या बायकोला इथून लवकरात लवकर नेलं पाहिजे हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता. त्यामुळे गॅरसीचा मृतदेह बाईकच्या मागे बांधून अमित आपल्या घराच्या दिशेने जात होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याबद्दल लोकांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान या घटनेनंतर नागपूरच्या देवळापार पोलिसांनी अमितच्या तक्रारीवरून 11 ऑगस्टला अज्ञात ट्रक ड्रायव्हर विरोधात BNSच्या कलम 281, 106(1) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 आणि 134B अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांकडून या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी असलेले CCTV फुटेज तपासले. यासाठी पोलिसांनी मार्वल या AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला. मार्वलमध्ये विकसित केलेल्या AI अल्गोरिदम्सचा वापर करून 3 टोल नाक्यांवरील सुमारे 4 तासांचं CCTV फुटेज तपासण्यात आलं. आता ज्या ट्रकद्वारे हा अपघात झाला होता त्या ट्रकवर लाल रंगाच्या खुणा होत्या. त्यामुळे मार्वलच्या पहिल्या अल्गोरिदमद्वारे त्या मार्गावरून अपघाताच्या दिवशी लाल रंगाच्या खुणा असलेले ट्रक वेगळे करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या अल्गोरिदमद्वारे ट्रकच्या स्पीडवरून कोणत्या ट्रकमुळे हा अपघात झाला असावा याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि याच अल्गोरिदममुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अतिरिक्त माहितीनुसार आम्हाला तक्रारदाराकडून ट्रकबद्दल एवढीच माहिती मिळाली होती की त्या ट्रकवर लाल रंगाच्या काही खुणा होत्या. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी आमच्याकडे हा एकच क्लू होता. पण नॅशनल हायवेवरून असे अनेक ट्रक अपघाताच्या दिवशी गेले असतील. त्यातला नेमका अपघात करणारा ट्रक शोधून काढण्याचं आव्हान आमच्या समोर होतं. आता 3 टोल नाक्यांवरचं 4 तासांचं CCTV फुटेज बघून त्यातून अचूक ट्रक शोधण्यासाठी खूप वेळ आणि मानवी श्रम वाया गेले असते. पण AI मुळे आमचं हे काम सोपं झालं. AIच्या मार्वल टेक्नॉलॉजीच्या पहिल्या अल्गोरिदमनं फक्त 15 मिनिटात लाल खुणा असलेले आणि लाल रंगाचे ट्रक वेगळे केले. त्यानंतर दुसऱ्या अल्गोरिदमकडून टोल नाक्यांवरचे CCTV फुटेज तपासून या वेगवेगळ्या काढण्यात आलेल्या ट्रकचा सरासरी वेग तपासण्यात आला. आता हा वेग तपासताना प्रवासाला लागणारा अपेक्षित वेळ आणि प्रत्यक्ष वेळात जर तफावत असेल तर ती गोष्ट साधारण नसते. जर ट्रकच्या वेगानुसार तो ट्रक अपेक्षित वेळेत डेस्टिनेशनवर पोहोचला नाही तर याचा अर्थ तो ट्रक कुठेतरी थांबला असणार किंवा त्याचा अपघात झाला असणार. आता ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तिथून पुढे कुठलंही पेट्रोल पंप नव्हतं किंवा खाण्यापिण्याच्याही विशेष जागा नव्हत्या. त्यामुळे ट्रकला लागलेला वेळ हा अपघातामुळेच लागणार हे आमच्या लक्षात आलं होतं. मार्वलमुळे या दोन्ही अल्गोरिदम्सद्वारे मिळालेले डेटा सेट एकत्र करून आम्ही एका संशयित ट्रकपर्यंत आमचा शोध मर्यादित केला. हा ट्रक चंद्रपूर दिल्ली महामार्गावर होता. शेवटी आम्हाला तो ट्रक दिल्ली आणि कानपूर दरम्यान असल्याचं समजलं. त्यानंतर अखेर 7 दिवसांनी 17 ऑगस्टला साधारण 700 किलोमीटर लांब
कानपूर इथं हा ट्रक शोधण्यात आला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ट्रक ड्रायव्हर सत्यपाल राजेंद्रला नागपूर पोलिसांनी अटक केली। सत्यपाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद इथल्या नागरा खारीक गावचा रहिवासी आहे। त्याच्या विरोधात याआधी कोणताही गुन्हा दाखल नसून पोलिसांनी त्याचा ट्रकही जप्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे। पण ज्यामुळे पोलिसांना आरोपीचा शोध घेणं सोपं आणि जलद झालं त्या मार्वल तंत्रज्ञानाची सुद्धा आता चांगलीच चर्चा होते। आता या मार्वल बद्दल जाणून घेऊयात। महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोर्समेंट असा मार्वलचा फुल फॉर्म आहे। ही महाराष्ट्र पोलिसांकडून वापरलं जाणारे एक स्पेशल पर्पज व्हेइकल आहे। महाराष्ट्र सरकारची मालकी असलेलं हे तंत्रज्ञान नागपूर IIM आणि चेन्नईच्या पिनाका टेक्नॉलॉजीज या कंपनीकडून विकसित करण्यात आलं। मार्वेलची निर्मिती पोलिसांच्या इंटेलिजन्सची क्षमता वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारीचा अंदाज सुधारण्यासाठी करण्यात आले। यामुळे राज्याच्या पोलीस दलांना AI द्वारे कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी जास्त प्रभावीपणे करता येऊ शकते। यामुळे स्वतंत्र AI आधारित संस्था उभारणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं होतं। मार्वलमुळे विविध प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना मदत होते। हरवलेल्या महिला आणि मुलांच्या अपहरणाची प्रकरणं, जीवघेणे अपघात, चोरीला गेलेली वाहनं, संघटित टोळ्यांशी संबंधित गुन्हे, सायबर सेलकडे येणाऱ्या फसवणुकीच्या संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी पोलिसांना या मार्वलचा मोठा फायदा होत असल्याचं सांगितलं जातं। 16 मार्च 2024ला याबाबत राज्य सरकारनं GR काढून मार्वल तंत्रज्ञान राज्यात आणलं। आता हे मार्वल नक्की काम कसं करतं ते बघूयात। एखाद्या गुन्ह्यात सामील असलेलं वाहन शोधायचं असेल आणि CCTV कॅमेऱ्यात त्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर दिसत असेल तर ते फुटेज मार्वलकडे पाठवलं जातं। हा प्लॅटफॉर्म AIच्या मदतीनं त्या डेटाचं विश्लेषण करून संशयितांची ओळख पटवण्यात आणि त्यांना पकडण्यात मदत करतो। आता या प्रकरणात पोलिसांनी याच आधारे आरोपीचा शोध घेतला। यासोबतच डेटा मायनिंग सारख्या किचकट कामातही मार्वलचा उपयोग प्रभावीपणे केला जातो। मोठ्या प्रमाणातील डेटा सेट हाताळण्याची क्षमता आणि आरोपींचा मागोवा घेऊन त्याचं ठिकाण किंवा गुन्ह्याचं ठिकाण शोधण्यासाठी मार्वल पोलिसांना अचूक दिशेनं तपास करण्यास मदत करतो। संघटित गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा तपासणी करावी लागते। अशा वेळी मार्वल AI अल्गोरिदमचा वापर करून त्या डेटाचं विश्लेषण, दृश्यरूप सादरीकरण आणि महत्त्वाच्या घटकांवर अलर्ट देतो। यामुळे डेटाचा अर्थ लावणं आणि तात्काळ कारवाई करणं पोलिसांना शक्य होतं। सायबर तसेच आर्थिक फसवणुकीची प्रकरण सोडवण्यातही मार्वल पोलिसांसाठी उपयोगी ठरतं। आता याच मार्वलमुळे अपघातात आपल्या पत्नी गमावलेल्या अमित यादवला न्याय मिळालाय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।